माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण शिवलीलामृत कथासार ओवी रूपात श्रवण करूया. अध्याय 11. श्री शिवलीलामृत. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिव भजने परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादी प्रती, जय रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्षरी धारण, त्याशी वंदिती शक्रादी श्रवण. जो तो शंकराचेच त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझे एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून त्यावरणी करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधी जे आधारे, कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24. 6 करणी पुण्य विशेष, बाधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा विगळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणे दे शिवाचरण. रुद्राक्ष महिमा पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा रूप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसर, सुर धान्य धन्य म्हणती तोची राजेश्वर. हे लाचन घेत न्याय, करी साचार. अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदभाषिनी. पूर्व दत्ते ऐसी लादी जे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसपार, विशेष सुकृते लादिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजात असी. राजपुत्र नाम सुधर्म, प्रदात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्तीम, सावधान शिवध्यानी. बाळे होणी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैरागी शीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्यांची संगती ना आवडत्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. खरेदी रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, व्यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे खुणे लेवविती. ते सर्वेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिव दीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सर्व वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागत अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जायले सत्र करोनिया. जन्मे जय सर्प सत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहाविले. पराशराशी पुलस्तनीने पार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंची सदटाहून क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथ. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुको योगींद्र. तो भद्रशनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरी धावती, साष्टांग नमणे घरासी आणिती. षोडोपचारे पूजिती, भाव चित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन, राव विनय कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण करीती कोणासी. इंद्रिया भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गज वाजे आणि समग्र, आरुडावे आवडीना.
पुढे कैसे राज्य करीती हे अम्मासी गुड पडिले चित्ती. मग ते दोघे कुमर आणून गुण प्रती दाखविले भद्रशेने. गुरुने पाहिले दृष्टीशी दैसे मित्राने शेशी तैसे तेजस्वी उपमातयासी नाही कोठे शोधिता. यारी बोले शक्ती सूत म्हणे एका झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम त्याची त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्तीम स्वरूप ललिताकृती पाहुणे कंदर्प कंदर्प तन्मय होऊने नृत्य करी जैसा उगला पूर्णचंद्र तैसे तिजोरी राजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्य अपार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त सामरे जियोरी सदा आढळत मणिमय पारुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसणे दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यकराजस चंद्र रश्मी समप्रकाश सियाजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विरजित गोमहिषी किल्लारे बहुत वाजी गज घरी हरी बहु असम दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गाय निघता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृत्य डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्या असोन पतिव्रता नेहमीला जा पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासे वैष्णव परम शिवभक्त विख्यात दानशील उदारभूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमीशी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक म्हणी जय जय इच्छित ते महानंदा प्रवहित कोटी लिंगे करवित श्रावण वासी अत्याचरे दरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाहिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यांगार ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेची भांदी प्रीतीने करी शिवलीला लीला प्राण श्रवण तेही ऐकती दोघे जण सर्वेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुक एक करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासे घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पावया लागून शिव सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते देवा पूजा करुणी स्वस्तिकी त्यास बैसली रत्नमंजिकी तो पृथ्वी मोलाचे हस्तिकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होण म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने दे निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तिकी घातले कंकण एरी होणे अनघन नेम करी तयासी पृथ्वीचे मूल हे कंकण मी 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सर्वेची त्याने दिव्या लिंग काढिले सूर्यप्रभे उडागळे तेज वर्णिले न जाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणी टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुणे लिंग ठेवी जटणे हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण मंगले की गेले दग्ध पोहण तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे ये रेने अवश्य म्हणून ठेवली नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी जन धावो लागले चौकडून एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात म्हणजे चेतला तया माझी उडी घालणं कंठपाश त्यांचे काढणं कुकुट मरकट दिदले सोडणं गेले पळून मनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुषे सौदागर महानंदे प्रती देरवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून पक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अति लागवी उमारंग भक्त जन भवंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणोनी ओम नमः शिवाय म्हणोनी ऐसी देखता महानंदा
बोलविले सर्व ब्रह्मरुद्धा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्मंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदय चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडीने शंख घातली, सूर्य विमनी हे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मोडी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते, माता जटांचा भार, तृतीय नेत्री वैष्णानर, शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयेचे श्री, नीळकट्ट कडांगर हरी वैष्णचर्चिले, शरीरे गजचर्म पांगुरला, निसलासी व्याघ्राम्र, गळा मणशुंडांचे आर, सर्वांगी वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरविती, परचेवर कंडुक झेलित, ती 10 पूजा पसरुणी कस्मात, महानंदेस झेलुणी धरित, हृदय कमळी परमात्मा, म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे मागवरदान, ती म्हणे नगर उद्धरून, विमानी वैसई दयाळ, माता बंधू समवेत, महानंदा विमानी वैसत, दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालिली, पावली सकळ शिवपदी, जेथे नाही अधिव्याधी, क्षुधा तृष्णा विरहित त्रिशुद्धी, भेद बुद्धी कैसी तेथे, नाही काम क्रोध दंद दुःख, मदमत्सर नाही निशंक, जेथेची गोड उदक, अमृतावन कोटी गुणे, जेथे सुरत रुची वणे अपारे, सुरवीचे बहुत किल्लारे, चिंतामणीची डोलागारे, भक्ता कारणे निर्मिली, जेथे विस नता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा विनाश, महानंदा तेथे पावरी, हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रशयनास, म्हणे कुमर ढोगे विशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी होती चर्चून, त्याच पुण्य पूर्व पुण्य करून सुधर्म तारकोप झाले, हे पुढे राज करीतील निर्दोष, 32 लक्षणी ढोळस शिवजनी दावितील भूतास, उदरतील तुम्हाते, अमाते सहित भद्रसेन, गुरुशी घाली लोटांगण, म्हणे तुकोन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलती पुढती, हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्मान किती सांगावे तात गुरुवर्या, बहुत करिता नवस एवढ्याच पुत्र अम्मास, परमप्रिय प्रकराजस प्राणाम नवगे आवडे भाऊ, तुमच्या आगमने करुण स्वामी मद समाधान, तरी या पुत्राचे आयुष्यमान, सांगा स्वामी मद तत्व आता, ऋषी म्हणे मी सत्वा बोले न देख, परी तुम्हास एकटा वाटेल दुःख, हे सभा सगळी दुःखार्णवी पळेल पै, प्रत्यसदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषावून, विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावे न करावे अनुमान, तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पाविले या समयासी, रावैकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला, अमात्य सहित त्या स्थानी, दुःख अग्नीत गेले आहुळणी, अंतपुरी सकळ कामिनी, आकात करीती आक्रोशे, करुणी अहंकार, वक्षस्थळे पीठी नृपवर, मग रायाती पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार, जयी पंचभूते नवती समग्र, शशीमित्र नवते तै, नवता मायामय विकार, केवळ ब्रह्मवे साचार, ते झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया, ते दोन्ही माया सत्य, ते दोन्ही झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत शिवेच्छे करुणिया, सत्वांसे निर्विलापीत वसन, रजांसे सृष्टी करता द्रुहीन, तमांसे रुद्र परिपूर्ण, सर्ग अस्ति अत्यंत करविता, विधी समणे सृष्टी रुची पूर्ण, हे म्हणे वजना ही ज्ञान, मग शिवे तया लागुण, 4 वेद उपदेश येले, 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय पावन, त्यावन विशेष गुह्य ज्ञान, भुवन नत्री असेना, बहुत करी हा जतन, त्यावणे आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव धरती, मग कमल उद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र, मग संप्रदाय ऋषीपासून, भूतळी आलाध्याय जाण, थोर जपत ज्ञान, त्यामुळे अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावना, स्वर्गीचे देवदर्शन तयाचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चन, यावणी थोर नाही जाण, रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा, रुद्रमहिमा वाढला पार, ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडणी यमकिंकर, रीते हिंडी लागले, मग येमे विधी लागे पूसून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तेने कुतर्क वादी भेदी लक्षण,
त्यांच्या हृदयी संचरिली. त्यांसी मत्सर वडेला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यम पुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे धूताप्रती, शिवद्वेषे जे पापमती. त्याल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णुलान, हरी विशेष हरगवून. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणून नरकी घालावे. रुद्राध्यायन आवडे जासी, कुंभिपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने ऐशासी, वृद्धी होय निर्धारे. या करिता भद्रसेना अवधारी, आयुध रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक राहार धरी, मृत्युदुरी होय साच. अथवा शत घट स्थापुन, देव वृक्षांचे पलव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदीन. राये धरिले दृढ चरण, सद्गत होणी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासून. तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणि सांगसी ते बोलावण, आत्तासी आणि तो आरंभे. मग शस्त्रवे प्रबोलावण, ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तीपूर्ण. न्यास ध्यान युक्त पठून, गुरुपासून जे आले. परधारा आणि परधन, ज्यास ममनाहुनी नीच वर पूर्ण. विरक्त सुशील गेल्या प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालून देती. मित्ररथ किंवा साक्षात उमानात, पुढे आणून उभार करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपीता घेऊन. शस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर धुनीचे सलील भरले पूर्ण, त्या ताम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जित अन्यले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्याग्नी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडेला. एक मूर्त निचेष्टित, चलन न राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाविकारा. रुद्रोदक शिंपोन, सावध केला राजनंदन. त्याशी पसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर, नेत्रखंदी रांगा रासा सारिके. तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावणे आले तत्वता. पंचवरण दशभुज त्यासी साम्यता, कमळ भवांडी रुजी नसे. ते जे जैसी गवस्ती, दिव्यांग ततम संहारिती. भस्वांगी व्याघ्राम्र दिसती, शत हस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज मा सोडविले तोडून निबंधन. त्या काळ पुरुषाशी धरुण, करीत तांडन गेले ते. ऐसे पुत्र मुखी जय ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी आली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगे रोमांच दाटले, मग विप्रचरणे गडबडा आलोळे. शिवनाम गरजत ते वेळी, देव सुणे हर्षती. अनेक वाद्याचे गजर डंका गरजे उदात थोर. मुखद्वयाची मासू स्वर, मृदुंग वादे गरजती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाते पार. शृंगे भृंगी काहाळ थोर, सनया पार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादनमये नवोदरी. असो चंद्र सेनयावरी, विधियुक्त होम क्रियतसे. षडशन्ये शोभिवंत, अलंकार दिवे असरे देत. अमौलिक वस्तुद्भूत, आणून अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेचे केले मात. धनभार झाला बहुत, म्हणून चांडिती इठाई. ब्राह्मणे देती मंत्राक्षता, विजय कल्याण होत ज्या सुता. ऐसा आनंद होत असता, तो उद्भवतो वरतीले. वसंत येत सुगंधवणी, की काशी क्षेत्रावरी स्वर धुनी. की श्वेतोपले मुद्राणी, रमणा लिंगारची जे. की निर्दैवास आपडे चिंतामणी, क्षितिता पुढे क्षीराब्धी ये धावणी. तैसा कमल उद्धव नंदन, ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिकी सत्यवती नंदन, अवतान पादी कयादू. हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिगुणी जाण. वंदे जे का सर्वाते, जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ. ज्याची चतुर्दश विद्या कर तळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमल भांड बोडूनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतनी. अन्याय विलोकिता नयने, दंडे ताडिल सक्रारिका. तो नारद देखुनी तेच देशनी, कुंडातुनी मूर्तिमंत दिघे अग्नी. दक्षिणाग्ने ग्राह्य पत्य हाहुनी, उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधाना सहित भद्रसेन. धावणी दर्जी चरण, ब्रह्मानंदे उचंबळेले. दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडोपचारे पुजला नारद मुनी. राव उभा टाके कर जोडणी,
म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले ना सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शोधूत चौघे देखिले, शदशभुज पंचवदन, तीही मृत्यू गे नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्राष्टनाचे धन्य केले. तो पुत्र दक्षिणार्थे वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसुत ऐका ते. तू कोणाच्या आत्मे करुण आणि तो होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुध सेनेचे, तो सौरभौम होईल तत्वतः. रुद्रमहिमा तुझे ठाऊक कसता, शिवमर्यादा उल्लंघणी देत्वता. कैसाने तो होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह. गणांतर थोर होते ते महत पुण्ये निरसुनी सहज. 10 सहस्र वर्षे करावेस राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज. स्वापराधे कष्टी बहु, मगोबा ठाकुण कृतांत. करजोड स्तवन करीत, हे अपर्णाधव हिम नग जामात. अपराध न कळता घडला हा, ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राये पायावर घातले लोळणी, आणि कसं रुद्र करोणी महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष, अशा शतायुष होयत पुरुष. हाध्याय पडता निर्दोष, तो स्वरूप याच रे. तो तेची झाला मुक्त, त्याच्या ते तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राय पद्मधन देऊन. तो शिवला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यासी वैद ऐष्य संतती. त्यासी काळन बाधे अंती, वंदवणी नेती शिवपदा. 10 शत कपिलादान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अवक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तद्मत्ता, भस्म होती श्रवणकरिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गणांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठाने याची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रास राज्य देऊन. युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र अध्यायना करिता महारुद्र तोषला. विमानी वैसोनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक ऐकुंठी वासभूत, स्वेच्छने करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून, राहिले स्वरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रासमाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छले फळ देणार. मृत्युंजय जपत रुद्रानुष्ठान, त्यास न बाधे ग्रपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वताई. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न धावावा. त्यास प्रसवणी वांद झाली माता, त्याची संगतीने धरावी तत्वतः. त्यासी संभावे करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहासन आणावे, आपण त्यांच्या सदनासन जावे. ते तेजावे जिवे भावे, जेवे सुशील हिंसक गृह. तो प्रत्यक्ष बक्षिजी विष, जे मूर्ख पैसे त्यांचे पंक्तीस. त्याशी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असं सर्व व्हावे निश्चित, अखंड पावे शोलीलामृत. हे नगडे तरी त्वरित, अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्यदूत केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद, अभंग विटे कालत्रयी. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड, एकादश अध्याय गोढ हा. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. जर श्रवण केले तर हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो बोलायला विसरू नका. और ओम नमः शिवाय प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका.